नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत की झिरोधा अकाउंटमध्ये फ्युचर ऑप्शन सेगमेंट कसं ॲक्टिवेट करायचं आहे. जर तुम्हाला NSE फ्युचर ऑप्शन आणि BSE फ्युचर ऑप्शन या सेगमेंटमध्ये जर ट्रेड करायचे असतील तर तो सेगमेंट आधी ॲक्टिवेट तुम्हाला करावा लागतो. तर आज आपण हेच बघणार आहोत की तो सेगमेंट कसा ॲक्टिवेट करायचा आहे. चला तर मग व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं काईट अकाउंट लॉग इन करून घ्यायचं आहे. अकाउंट लॉग इन झाल्यावर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल ही. तर तिथे बघा तुम्हाला बीड्सच्या बाजूला आपला ID शो होत असेल. तर तुमच्या IDच्या तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. IDला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. जिथे तिसराच ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे प्रोफाईल म्हणून. तिथे तुम्हाला प्रोफाईलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रोफाईल ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलात की तुमच्यासमोर एक नेक्स्ट विंडो ओपन होईल प्रोफाईलची. जिथे तुम्हाला सेगमेंट्स म्हणून लिहिलेलं आहे. सेगमेंटच्या समोर तुम्हाला ऑप्शन शो होतील. जिथे तुमचे जे सेगमेंट ॲक्टिवेट आहेत ते शो होतात. आता आज आपल्याला काय FNO ॲक्टिवेट करायचं आहे. तर तिथे जे NSE ऑप्शन लिहिलं आहे तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. NSE ऑप्शनला क्लिक केलात की तुमच्यासमोर मॅनेज सेगमेंट ही विंडो ओपन होईल. तर मॅनेज सेगमेंटच्या इथे 2 ऑप्शन आहेत. एक किल स्विच आहे आणि एक ॲक्टिवेट सेगमेंट म्हणून आहेत. तर सध्या या अकाउंटमध्ये 2 सेगमेंट ॲक्टिवेट आहेत. NSE इक्विटी, BSE इक्विटी. तर आपल्याला जे सेगमेंट ॲक्टिवेट करायचे आहेत तो ऑप्शन आपल्याला या ॲक्टिवेट सेगमेंटमध्ये मिळेल. तर हे सध्या इथे जे पण सेगमेंट शो होतात हे सगळे डिसेबल आहेत. हे आपल्याला जर इनेबल करायचे असतील तर आपल्याला ऑन करावे लागतील. तर आपण NSE फ्युचर ऑप्शन, BSE फ्युचर ऑप्शन हे 2 सेगमेंट आज ऑन करणार आहोत. जर तुम्हाला कमोडिटी सेगमेंट ऑन करायचा असेल तर हा सुद्धा तुम्ही टिक करू शकता. सेगमेंट ॲक्टिवेशनचे काही चार्जेस नाही आहेत झिरोधामध्ये. जर तुम्हाला कमोडिटी नको असेल तर तुम्ही अनटिक ठेवा. फक्त हे 2 सेगमेंट ऑन करून तुम्ही इथे कंटिन्यू करू शकता. तर आपण आता इथे कंटिन्यू करूया. कंटिन्यू केल्यावर आपल्यासमोर ही स्क्रीन ओपन होते. इथे ग्रॉस इन्कमची एक विंडो येते. तर इथे सिलेक्ट इन्कम रेंज म्हणून लिहिलं आहे तर तिथे क्लिक करायचं आहे. इथे सिलेक्ट इन्कम रेंज आहे. तर तुम्ही तुमच्या इन्कम रेंजप्रमाणे कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसतात ते इन्कम रेंज सिलेक्ट करू शकता तुम्ही. तर मी आता इथे 1 to 5 लाख सिलेक्ट केलं आहे. आता इथे ऑप्शन येतो यूज माय होल्डिंग स्टेटमेंट ॲज अ इन्कम प्रूफ. जर तुमच्या अकाउंटला होल्डिंग्स असतील तर तुम्ही यूज माय होल्डिंग स्टेटमेंट ॲज अ इन्कम प्रूफ हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. पण यामध्ये एक कंडिशन आहे. तुमच्या अकाउंटमध्ये जे होल्डिंग्स असतील त्याचं करंट व्हॅल्युएशन अबाउट 10,000 असलं पाहिजे. जर करंट व्हॅल्युएशन बिलो 10,000 असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करू नका. जर अबाउट 10,000 असेल तरच हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन दिला आहे इन्कम प्रूफ टाईप. जर तुमचं करंट व्हॅल्युएशन बिलो 10,000 असेल तर तुम्हाला हा खाली जो ऑप्शन दिला आहे इन्कम प्रूफ टाईप तो सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये तुम्ही जर क्लिक केलात तर तुम्हाला हे ऑप्शन्स येतात. यामध्ये तुम्हाला बँक स्टेटमेंट आहे. जर तुमचं बँक स्टेटमेंट लेटेस्ट 6 मंथचं बँक स्टेटमेंट लागतं. त्यामध्ये जे ॲव्हरेज बॅलन्स आहे तो 10,000 असला पाहिजे. त्यानंतर लेटेस्ट सॅलरी स्लिप आहे. सॅलरी स्लिप ही लास्ट मंथची असली पाहिजे. ओल्ड सॅलरी स्लिप चालणार नाही. जर तुम्ही लास्ट मंथची सॅलरी स्लिप अपलोड करता तर त्यामध्ये सुद्धा कंडिशन आहे की जे ग्रॉस सॅलरी आहे ती तुमची 15,000च्या वर असली पाहिजे. ITR एक्नॉलेजमेंट तुम्ही लेटेस्ट ITR एक्नॉलेजमेंट इथे अपलोड करू शकता. त्यामध्ये सुद्धा तुमचं ॲन्युअल इन्कम आहे ते 1,20,000च्या वर असलं पाहिजे ग्रॉस ॲन्युअल इन्कम. त्यानंतर फॉर्म 16 सेम लेटेस्ट फॉर्म 16 तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यामध्ये सुद्धा जी कंडिशन आहे ती तुम्हाला तुमचा जो ॲन्युअल इन्कम आहे ग्रॉस ॲन्युअल इन्कम तो 1,20,000च्या वर असला पाहिजे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ नेटवर्थ आहे. त्यामध्ये नेटवर्थसुद्धा तुमचं 10 लाखाच्या वर असलं पाहिजे. आणि लास्ट ऑप्शन आहे स्टेटमेंट ऑफ डीमॅट होल्डिंग. जर तुमचं कुठे दुसऱ्या डीमॅट अकाउंटमध्ये दुसऱ्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट असेल आणि तिथे जर तुमचं होल्डिंग स्टेटमेंट असेल, जर तिथे सुद्धा होल्डिंग्स तुमची 10,000च्या वर असेल तर ते सुद्धा होल्डिंग स्टेटमेंट तुम्ही इथे ॲज अ इन्कम प्रूफ म्हणून अपलोड करू शकता. तर सध्या मी इथे सिलेक्ट करते या अकाउंटमध्ये सध्या होल्डिंग्स आहेत म्हणून मी हा ऑप्शन सिलेक्ट करते यूज माय होल्डिंग स्टेटमेंट ॲज अ इन्कम प्रूफ. तर तुम्ही तुमच्याकडे जो डॉक्युमेंट अवेलेबल असेल तो डॉक्युमेंट इथे तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे खाली चेकबॉक्स दिसतो आय अंडरस्टँडचा, तो तुम्हाला टिक करायचा आहे. त्यानंतर खाली ऑप्शन आहे तुम्हाला रिसीव्ह OTP ऑन ईमेल अँड मोबाईल.
जर तुमचा SMS-चा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही OTP ईमेलवर घेऊ शकता. जर तुमचा ईमेलचा काही इश्यू असेल तर तुम्ही OTP मोबाईलवर सुद्धा घेऊ शकता. तर सध्या मी इथे आता मोबाईल ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि आता मी इथे कंटिन्यू करते. कंटिन्यू केल्यावर तुम्हाला SMS व्हेरिफिकेशनची विंडो येईल. SMS व्हेरिफिकेशनची विंडो आली की तुमच्या SMSमध्ये तुम्हाला OTP येईल. तो OTP आपल्याला इथे टाईप करून घ्यायचा आहे. तर मी इथे OTP हा टाईप करून घेते, जो मला रिसीव्ह झाला आहे. OTP टाईप केल्यानंतर इथे व्हेरिफाय करायचं आहे. व्हेरिफाय केलात की हे तुम्हाला हा असा मेसेज शो होईल, युअर सेगमेंट मॉडिफिकेशन रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड. आणि लगेच तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडीवरती Zerodhaकडून मेल रिसिव्ड होईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचं सेगमेंट जर ॲप्रूव्ड झालं तर ॲप्रूव्डचा सुद्धा तुम्हाला मेल येईल. 24 to 48 वर्किंग आवर्समध्ये. जर काही रेक्टिफिकेशन असेल, जो तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केला आहे तो जर करेक्ट नसेल तर तुम्हाला रेक्टिफिकेशनचा सुद्धा मेल येईल. मग तुम्हाला ही प्रोसेस परत अपलोड करायची आहे, करेक्टवाले डॉक्युमेंट अपलोड करून तिथे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसेस आपली आता कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला अजून काही Zerodha अकाउंटबद्दल काही क्वेरीज असतील, काही डाऊट्स असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता किंवा काही तुम्हाला अजून वेगवेगळ्या काईट रिलेटेड काही व्हिडिओज बघायचे असतील तर त्यासुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. तर त्या आम्ही बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू, जेणेकरून तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचेल आमच्याकडून. आणि तुम्हाला अजून काही डाऊट क्वेरीज असतील तर मी स्क्रीनवर नंबर शेअर करत आहे आमचा, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.